काय म्हणतात काय राजकुमार? कुणी आपल्याच राज्यातून असून आणि इथंच आहे? अर्थात मला तरी असंच वाटतं बाबा. याबद्दल या सर्वसाधारांना आणि सेनापतींना बसून चौकशी करायला सांगा, नाहीतर मी खातो त्याला शोधून. त्या माझ्या तलवारीने त्याची गर्दन उडून आई साहेबांच्या खुनाचा बदला घेणार आहे मी. महाराज, आपली आज्ञा असेल तर मी 4 शब्द बोलू. बोला. आपल्याला राग तर येणार नाही ना? मला अशी शंका येते की तुझ्या मनाने तुमची शंका बोलून दाखव. आम्ही त्याचा आवश्यक विचार करू. आपण फार मोठी चूक केली असं वाटते. काय म्हणायचं आहे तुम्हाला? पत्तेशी म्हणजे आई साहेबांच्या मारेकऱ्याबद्दल बोलताय का तुम्ही? होय राजकुमार, आताच्या दरबारात येऊन गेले. मला त्याचा जास्त वैम आहे. आम्ही त्याला रोखलो आणि तो घाबरला सुद्धा, पण महाराजाने त्याला सोडून दिले. आमचा नाविलाज झाला. आम्ही राजत्व मोडणार तरी कसं? कोणाबद्दल बोलता? जिंतू म्हणतात? होय महाराज, मला त्या जिंतूची जास्त महिमा आहे. जितू? कोण हा जितू? खातो कुठे तो? किल्ल्यांचा मार्गालाही आहे तो आणि रान करीत राहतोय. राजदेव, आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला कैद करून आणा. बाबा, आपली काही हरकत आहे का? प्रधानजीचा संशय फिटवण्यासाठी तुम्ही त्याला कैद करा. राजदेव, पण नीट चौकशी केल्याशिवाय कुठल्याही अपराधी जीवाचा मात्र बळी होऊ नका. एवढंच सांगायचं आहे. आमच्या न्याय स्वभावाला ते पटणार नाही. राजदेव, राजदेव, आताच्या आता जाऊन त्या जितूला कैद करून आणा. प्रधानजी, उद्या सकाळी त्यांना महाराजांसमोर हजर करा. उद्याच्या उद्या चौकशी होऊन गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे. चला राजदेव, करा. कदाचित जंगल रस्त्यावर त्याची गाठ पडेल. हा चालला राजकुमार. तसा जातो आणि त्याला आपल्यासमोर